खरं तर मी आमदार झाल्यानंतर काही दिवसातच पुण्याला गेलो आणि पुण्यात हे सगळे दिव्यांग ते आयुक्त कार्यालयात बसले होते. हं, पण तो आयुक्त ना यांच्याकडे पाहिलं ना काही नाही आणि सांगितलं, "उद्या या." हं, आणि मी तिथेच होतो. मी म्हटलं, "उद्या कशाला? हं, हे किती दुरून आले हे महाराष्ट्रातून, त्याला पाय नाही, हे नाही." आणि तिथं गेलो आणि आम्ही तिथे सुरू केलं आमच्या पद्धतीत. हं, आणि त्यांना असं वाटलं, "अरे, आपल्याला कोणतरी आपल्यासाठी लढणारं कोणतरी आहे." लगेच आमची मीटिंग झाली. हं. आम्ही आय-बी रेस्ट हाऊसला गेलो पुण्याच्या आणि त्यांना सगळं विचारून घेतलं आहे. आणि तेव्हा ठरवलं की आता पुढचा लढा फक्त यांच्यासाठी करू. यांच्यासाठी महाराष्ट्रभर फिरू. पण हे काही वोट बँक नाहीये ना? मला वाटतं तुम्ही सगळेच राजकारणी आहात ना? राजकारणात सगळेच कामं मतदानासाठी नाही तर आशीर्वादासाठी करता आली पाहिजे. आणि मला हे माहीत आहे का ही एका जातीचे लोकं नाही आहे, एका धर्माचे नाही आहे, एका गावाची नाही. एका गावाचे नाही, एका राज्याचे नाही. ते मराठी नाही, इंग्लिशही नाही आणि हिंदी पण नाही आहे. हिंदू नाही, मुस्लिम नाही, बौद्ध नाही, ख्रिश्चन नाही, मराठा नाही, तेली नाही, माळी नाही, ओबीसी नाही आहे. पण वेदना भरपूर आहे. आणि एवढ्या वेदना आहे का आपण ते पाहिल्यानंतर तर फक्त आंदोलन नाही, असं वाटते कधी-कधी डायरेक्ट भगतसिंगाचा मार्ग घ्यावं की काय? हं. अशी एक व्यवस्था तिथे आहे. आणि आम्ही राज्यकर्ते तर बिनधास्त आहोत. आम्हाला काही त्या या सगळ्या वेदनाशी काही काही पडलेलं नाही आहे. कारण मी